मी भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत। ही आहे आपल्या भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना किंवा यालाच भारतीय राज्यघटनेचं प्रास्ताविक असंही म्हटलं जातं। म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 ला हे संविधान अंगीकृत करण्यात आलं आणि 26 जानेवारी 1950 ला हे अंमलात आणलं गेलं। म्हणजे 26 नोव्हेंबर ते 26 जानेवारी हा कालावधी संविधान बांधिलकी महोत्सव म्हणूनही साजरा केला जातो। भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेकांनी सहभाग घेतला, आपल्या प्राणांची आहुती दिली, तेव्हाच आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं। त्याचबरोबर हा अखंड भारत राहावा, लोकशाही म्हणून भारत राहावा, लोकशाही राज्य म्हणून उदयास यावं, यासाठी सुद्धा अनेकांनी प्रयत्न केलेले आहेत। आणि या सर्वांना स्मरण करण्याचा दिवस म्हणजे आजचा प्रजासत्ताक दिन आहे, म्हणजे 26 जानेवारी। प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक सदिच्छा। धन्यवाद।